बोनस. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. ऐकलत का गोखले? सरांनी रुमडेंना आत बोलावलंय. अर्धा तास झाला. दोघांची काहीतरी खलबतं चालू आहेत. नलावडे म्हणाले. स्वाभाविक आहे नलावडे. दिवाळी येतेय. बोनस कितीने वाढवायचा त्याचा विचार चालला असणार. अहो, यावर्षी कंपनीला गेल्या कित्येक वर्षांपेक्षा जास्त नफा झालेला आहे. 5% बोनस वाढ द्यायला काहीच हरकत नाही. गोखले म्हणाले. खरं सांगू गोखले, गेली काही वर्ष मिरचंदानी साहेब जरा विचित्रच वागतायत. सगळा खर्च स्वतःच्या मुलांवरच करतायत. त्यांची मुलं मोठी झाली, त्यांचे खर्च वाढले. बरं, आपल्या लोकांसारखे त्यांचे खर्च नसतात. त्यांना साधं फिरायला जायचं म्हटलं तरी पॅरिस किंवा लंडन हवं. शिक्षण घ्यायचं ते ऑस्ट्रेलिया नाही तर न्यूझीलंडला. आणि ती दोघंही मुलं स्वतःला फार शहाणी समजतात. अहो, मागे ऑफिसमध्ये लक्ष्मीपूजना दिवशी पार्टी ठेवली होती ना, तेव्हा पाहिलंत ना, जेवल्यानंतर हातसुद्धा मिनरल वॉटरनेच धुतले त्यांनी. माने मॅडम म्हणाल्या. तर काय, पैसा असला तर हे सगळं सुचतं. माणसाची चैन असते नुसती. मिरचंदानी साहेबांनी स्वतः कष्टाने पैसे कमवले. हा बिझनेस वाढवला. त्यांची दोन्ही मुलं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली आहेत. कष्ट, स्ट्रगल, गरिबी या सगळ्या गोष्टी त्यांना कुठे हो कळायच्या. आयुष्यात त्यांनी फक्त लक्झरीज पाहिलेली असणार. ज्याचं त्याचं नशीब असतं बुवा, गोखले म्हणाले. त्यांच्या नशिबाशी आपल्याला काही घेणं देणं नाही हो, पण त्यांची हौस आणि लक्झरी पुरवताना साहेबांनी आपल्या पोटाला चिमटा घ्यायला नको एवढंच मला म्हणायचं आहे. मॅडम म्हणाल्या. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे माने मॅडम? अहो, 2-3 दिवसांपासून मी साहेबांच्या केबिनमध्ये जाते आहे ना, साहेब जरा अस्वस्थच वाटत आहेत. मोठ्या मुलाला न्यूझीलंडला स्थायिक व्हायचं आहे आणि धाकट्याला लग्न करून US ला जायचं आहे. साहेब कुणाशी तरी बोलत होते. दोघांना परदेशात सेट करायचं म्हणजे खर्च थोडा जास्त आहे. दिल्लीला त्यांची जी फॅक्टरी आहे ना, ती विकणार असंही म्हणत होते. मी आपलं सगळं उडतं उडतंच ऐकलं आहे, पण साहेबांना फायनान्सचा काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे हे मी सांगू शकते. आणि रुमडे त्यांचा फायनान्स मॅनेजर असला तरी आपल्यासाठी कर्दनकाळच आहे. गेल्या वर्षीची इन्क्रिमेंटसुद्धा ह्यांच्या सांगण्यावरूनच 10%वरून 5% केली होती. आणि आता बोनसची काही गडबड केली नाही म्हणजे मिळवलं. बोनसची एक रक्कम हातात आली की काहीतरी मोठा प्लॅन करता येतो. तसा तो छोटाच असला तरी आपल्यासाठी मोठा अमाऊंट असतो तो. गेल्या वेळेस मी डबल डोअरचा फ्रीज घेतला होता आणि यावेळेस AC घ्यायचा विचार आहे. माने मॅडम म्हणाल्या. हो, हे बाकी खरं आहे मॅडम. गेल्या बोनसच्या रकमेतून आम्ही दिवाळी झाल्या झाल्या महाबळेश्वर केलं. अहो, मॉरिशस नाही, निदान मुलांना महाबळेश्वर तरी दाखवून येऊया. हसत हसत गोखले म्हणाले. तुम्ही पैसे सेव्ह केले असतील ना नलावडे? गोखलेंनी विचारलं. सेव्ह असे नाही, पण इन्व्हेस्ट केले. बायकोसाठी दागिने केले. सॉरी, दागिने शब्द चुकीचा झाला. दागिना, तोही वाढीव. म्हणजे तिचं जुनं मंगळसूत्र देऊन दुसरं मंगळसूत्र घसघशीत केलं. आता आपल्या बोनसमधून नवीन दागिने तर येणार नाही, पण वाढीव जरी केलं ना तरी बायको खुश होते. बाकी ज्युनियर स्टाफ त्यांचं बोलणं ऐकत होता. त्यांचं बोलणं चालू असतानाच रुमडे बाहेर आले. घसा खाकरत म्हणाले. लंचनंतर साहेबांनी स्टाफची मीटिंग ठेवली आहे. लंचनंतर मिरचंदानी साहेबांनी सगळ्यांची मीटिंग घेतली. ते बोलायला उभे राहिले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी खिशातला रुमाल काढून आपला घाम टिपून घेतला. कदाचित खोटं बोलताना अधिकच घाम येत असावा. आजच्या मीटिंगचं कारण अर्थातच काही महत्त्वाचे प्रोजेक्ट आपल्याला डिस्कस करायचे आहेत. काही एक्स्ट्रा नवीन जबाबदाऱ्या मी तुमच्यावर टाकणार आहे आणि बोनसबद्दलसुद्धा आपल्याला थोडासा पुनर्विचार करावा लागेल. मिरचंदानी साहेबांनी मग सगळ्यांना नवीन प्रोजेक्ट्सची माहिती दिली. असलेल्या कामात वाढ करून नवीन जबाबदाऱ्या टाकल्या आणि मग शेवटी बोनसचा विषय निघाला. तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे, यावर्षी ऑन पेपर जरी आपल्याला नफा दिसत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. कारण मशीन दुरुस्ती, नवीन प्रोडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट यामध्ये आपला बराचसा पैसा वायफळ खर्च झाला. शिवाय कंपनी आता नवीन नवीन गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. गेली 25 वर्ष तुम्ही कंपनीबरोबर राहिलात, याचा मला आनंद आहे. जशी कंपनीने इतकी वर्ष तुम्हाला मोलाची साथ दिली, तशी आता कंपनीच्या कठीण प्रसंगात तुम्ही कंपनीला मोलाची साथ द्याल अशी आशा आहे. फार लांबण न लावता मी मॅनेजमेंटचा निर्णय तुम्हाला सांगून टाकतो. यावर्षी बोनस थोडा कमी करण्यात आलेला आहे.
20%वरून तो 12%वर करण्यात आलेला आहे. ते ऐकताच सगळ्यांचे चेहरे उतरले. अहो सर, पण कुणी काही बोलण्याआधीच मीरचंदानी साहेबांनी खिशातला फोन काढला. एक्सक्यूज मी, मला जरा महत्त्वाचं काम आहे. आजची मीटिंग संपली असं डिक्लेअर करून ते कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा पसरली. एवढा कमी बोनस म्हणजे आता यावर्षी कोणतंही प्लॅनिंग करता येणार नाही. एवढ्या पगारात आणि बोनसमध्ये जेमतेम कपड्यांची खरेदी आणि दिवाळीचा फराळ एवढंच काय ते होऊ शकेल. माने मॅडम तर खूप चिडल्या होत्या. यावर्षीसुद्धा AC घेता येणार नाहीच. मग नलावडे, गोखलेंनी आणि अगदी ज्युनियर स्टाफने सुद्धा नाराजी व्यक्त केली. पण आता कुणाचं काही चालणार नव्हतं. कंपनीत राहायचं म्हणजे कंपनीच्या नियमाप्रमाणे चालावं लागणार, नाहीतर सरळ घरचा रस्ता पकडायचा. गोखलेंनी 6:27ची ट्रेन पकडली. आज ट्रेनला गर्दी पण चिक्कार होती. नुसती धक्काबुक्की, मारामारी. खरं तर हे रोजचंच होतं, पण आज बोनसची बातमीच एवढी कडवट होती की ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवली. यावर्षी भाऊबीज त्यांच्याकडे. त्यांच्या 3 बहिणी येणार. त्यांना काहीतरी गिफ्ट्स घ्यायची. शिवाय बायकोच्या भावालासुद्धा काहीतरी गिफ्ट घ्यावं लागेल. बहिणींच्या आणि मेहुण्याच्या मुलांनासुद्धा भाऊबीजेची गिफ्ट्स घ्यावी लागतील. एवढ्या कमी बोनसमध्ये आता हे सगळं कसं काय मॅनेज करायचं? सिनियरिटी वाढली, पोस्ट वाढली, जबाबदाऱ्या वाढल्या की बाकी कंपनीत पगार वाढवतात आणि इथे फक्त जबाबदाऱ्या वाढत चाललेल्या आहेत. पगार आणि बोनस मात्र कमी कमी. नुसता वैताग आला होता. नाक्यावर पोहोचले तोच बायकोचा फोन आला. अहो, येताना किलोभर तूप घेऊन या. हो आणतो असं म्हणत ते दुकानात शिरले. हल्ली सगळी दुकानं मॉलसारखी. वाण्याला उधार लिहून ठेव बाबा असं काही सांगायचा स्कोप नाही. स्वतः जाऊन पाहायचं काय हवं काय नको. सगळं छान रॅकवर मांडलेलं असतं. तशी किंमतही छानच. ते पुढे गेले. 1 किलो तुपाची बरणी 1000 रुपये. गोखलेंच्या पोटात गोळा आला. ही तर अजून सुरुवात आहे. तुपाबरोबर रवा, बेसन, मैदा, तेल, आणखीन काय काय घ्यावं लागेल. मुलांचे कपडे, बायकोची साडी, सगळ्यांसाठी भेटवस्तू. कसं काय मॅनेज होईल यावेळेस? आपल्या वेळेस बरं होतं. आई बाबा जे कपडे घेतील त्यात आनंद असायचा. आपल्या वेळेस कुठलं तूप आणि घी होतं? तेव्हा होता फक्त डालडा, वनस्पती तूप. आता म्हणे डालडा खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो. डालडा खाल्ल्यानंतर हार्ट अटॅक येतही असेल, पण आता हे शुद्ध गाईचं महागडं तूप घ्यायच्या आधीच हार्ट अटॅक येतोय त्याचं काय? मध्यमवर्गीय माणसांचं दुःख खूप वेगळं असतं. गरिबांसारखे ते कुणाकडे हात पसरवू शकत नाही आणि श्रीमंतासारखे मोठे चोचलेही पुरवू शकत नाहीत. पैसे नसतानाही सगळं बरं चाललंय असं सोंग आणावं लागतं. 1000 रुपयांच्या बदल्यात तुपाची ती एवढीशी बरडी घेऊन गोखले बाहेर पडले. घरी आले तेव्हा मुलांचा गोंधळ चालला होता. त्यांच्या लक्षात आलं मुलांची 6माही परीक्षा संपली होती. मुलीने विचारलं, बाबा आता खरेदीला कधी जायचं? मुलाने पुढची फरमाईश सोडली, बाबा यावेळेस मला 2 जीन्स हव्यात हां. मुलं बाहेर खेळायला निघून गेल्यानंतर गोखले जरा निवांत बसले. चहा घेऊन बायको आली. काय गोखले, आज बरेच थकलेला दिसतात? तिने विचारलं. नाही, विशेष काही नाही असं म्हणत गोखले उठले आणि बेडरूममध्ये जाऊन बसले. यांचं नक्कीच काहीतरी झालंय हे बायकोला समजलं. त्यांची बायको म्हणजे अश्विनी त्यांच्या पाठोपाठ बेडरूममध्ये आली. त्यांच्या बाजूला बसत तिने आस्थेने चौकशी केली. काय झालं? तब्येत बरी नाही का? की ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला? मोहन गोखलेंना माहीत होतं आपली बायको खरंच खूप समंजस आहे, अगदी लक्ष्मी आहे. कसलेही आढेवेढे न घेता त्यांनी ऑफिसमधली खरी परिस्थिती बायकोला सांगून टाकली. अगं, यावर्षीचा दिवाळी बोनस फार कमी येणार आहे, त्यामुळे आपण खर्च जरा काटकसरीने करायला हवा असं म्हणाले. त्यांचा उतरलेला चेहरा पाहून त्यांच्या पाठीवर हात ठेवत अश्विनी म्हणाली, अहो एवढं काय त्यात? बोनस अगदी मिळाला नसता तरी तुम्ही एवढं टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. पैसा महत्त्वाचा असला तरी आपल्या आनंदापेक्षा तब्येतीपेक्षा महत्त्वाचा नाही तो. मुलांना कसं समजवायचं काय समजवायचं ते मी सांगेन. फराळ पण बेताबेताने करू. बाकी सगळ्यांसाठीचे गिफ्ट्स घ्यायचे आहेत त्याच्यासाठी माझ्याकडे थोडे साठवलेले पैसे आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी फराळाच्या ऑर्डर्स पण घेते. यावर्षी 5 ऑर्डर्स आल्या आहेत मला. हे अधिकीचं तूप त्याच्यासाठीच मागवलं होतं. कसलीही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. जेवताना अश्विनीने थोडी गंमतच केली. सगळ्यांच्या ताटात 2-2 पोळ्या घेतल्या
आणि स्वतः मात्र पावपोळी. सुरुवातीला मुलांच्या एवढं लक्षात आलं नाही, पण मोहनने विचारलं, काय गं, आज चतकोर चपातीच खाणार तू? गालावर हात ठेवत अश्विनी म्हणाली, हो ना, तेवढीच खावी लागेल. आज पोळ्यांचं पीठ संपलं होतं ना, त्यामुळे 6च पोळ्या झाल्या आणि ही दुपारची चतकोर राहिलेली चपाती मी घेतली. अगं पण अशाने तू उपाशी राहशील. स्वतःकडची एक पोळी गोखलेने तिच्या ताटात वाढली. मुलांनीही ते पाहिलं. आई, उपाशी राहू नकोस. बाबांची अर्धी पोळी घे आणि आमच्यातली अर्धी पोळी घे. असं मिळून सगळ्यांनी मिळून वाटून खाऊ. आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत अश्विनी म्हणाली, आता कसे शहाण्यासारखे वागलात तुम्ही. आज ही गोष्ट पोळीच्या बाबतीत झाली. उद्या हीच गोष्ट जर तुमच्या कपड्यांच्या, खेळाच्या, फटाक्यांच्या बाबतीत झाली तर कराल ॲडजस्ट. दोन्ही मुलांनी चमकून पाहिलं. तिने मग स्पष्टपणे मुलांना खरी गोष्ट सांगितली. बाळांनो, यावर्षी बाबांच्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे त्यांना कमी पगार आला. त्याचं बाबांनी खूप टेन्शन घेतलं. तुम्हाला कपडे घेता येणार नाही, पुरेसे फटाके घेता येणार नाही, याचं त्यांना वाईट वाटत होतं. मग मीच म्हटलं, आपल्या मुलांना कपडे, फटाके, खेळापेक्षा बाबा महत्त्वाचे आहेत. तुम्ही कराल ना ॲडजस्ट. आईचं बोलणं ऐकून मुलं थोडी नाराजच वाटली, पण तेवढ्यात मुलगी म्हणाली, हो करू आम्ही ॲडजस्ट. आम्ही दोघं मिळून फटाके वाजवू. मग मुलगाही म्हणाला, हो बाबा, जाऊ दे, नाही कपडे घेतले तरी चालेल, फक्त एक टी शर्ट घ्या. मुलांचं बोलणं ऐकून गोखलेंना आनंद झाला. जेवण झाल्यानंतर रात्री अश्विनी गोखलेंना म्हणाली, बघितलंत ना, उगीच छोट्याशा गोष्टीचं टेन्शन घेतलं तुम्ही. अहो, आपली मुलं समंजस आहेत. मुलांना आपली परिस्थिती समजावून सांगितली, खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली तर मुलं ही गोष्टी समजतात. आपण लहान आहे म्हणून परिस्थिती लपवायला जातो, पण त्यामुळे आपण काय मागायला हवं आणि कुठे थांबायला हवं हे मुलांना कळत नाही. बघितलंत ना, किती पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मुलांना थोडं वाईट वाटलं, पण त्याला पर्याय नसतो. आयुष्यात प्रत्येक वेळेस हवी ती गोष्ट मिळेलच असं नाही, आणि आई वडिलांनीसुद्धा तसा अट्टहास करूही नये. देवाच्या कृपेने आपण खाऊन पिऊन सुखी आहोत. दिवाळीला 4 गोडधोड पदार्थ करू शकतो, फार नाही, पण मुलांना एक कपड्याचे जोड घेऊ शकतो. अजून काय हवं. बायकोच्या समंजसपणाचं गोखलेंना कौतुक वाटलं. सहज म्हणून त्यांनी विचारलं, बरं मी काय म्हणतो, कामवाल्या रमाबाईंना पण पगार आणि बोनस द्यावा लागेल ना. यावेळेस त्यांना म्हणाव, पूर्ण पगार देऊ, पण बोनस आम्ही देऊ शकणार नाही जास्त. वरती फक्त 500 रुपये देऊ, बरोबर ना. ते बोलणं ऐकून अश्विनी क्षणभर शांत राहिली. मला वाटतं आपण इथे काटकसर करायला नको आहोत. आपण जेव्हा हवं तेव्हा बाहेरून मागवू शकतो, हवे तेव्हा कपडे घेऊ शकतो, पण या लोकांसाठी हे सगळं करायला हा एकच सण असतो. रमाबाई तर मुलांसाठी नवीन कपडेसुद्धा घेत नाहीत. कोणी दिलेलेच कपडे वापरतात. आपल्या मुलांचे दिलेले कपडे त्यांच्या मुलांना वापरतात. तुमचे जुने कपडे नवऱ्याला होतात. माझ्या जुन्या साड्या वर्षानुवर्ष वापरतात त्या. अहो, 1,500-2 हजारांनी अलीकडे काय होतं आहे. त्यांच्या घरात 7 माणसं. दिवाळी म्हटली की प्रत्येकाला गोडधोड खावंसं वाटणारच, काहीतरी घ्यावंसं वाटणारच. नको, इथे काटकसर नको, सगळं ठीक होईल. अश्विनी म्हणाली, हे बघ अशू, एरवी मी तुला काही म्हणत नाही, पण अगं यावेळेस आपलीच तंगी आहे. आपल्या मुलांच्या तोंडातून काढायचं आणि दुसऱ्याला द्यायचं, हे कितपत योग्य आहे. मला वाटतं यावेळेस तू त्यांना 500 रुपयेच दे. मोहन अगदी ठामपणे बोलत होते. मग त्यांचं म्हणणंसुद्धा अश्विनीला पटलं. दुसऱ्या दिवशी रमाबाई जेव्हा कामाला आल्या तेव्हा कुठेतरी तिचं मन चुकचुकत होतं. आज पगार आणि बोनस द्यायचा दिवस. त्यांच्याशी कसं बोलावं, काय बोलावं हे तिला कळत नव्हतं. जास्तीचे पैसे तिने काढून घेतले. पगाराबरोबर फक्त 500 रुपयाची नोट ठेवली. रमाबाई उत्साहाने सांगत होत्या, ताई, यावर्षी थोरल्या लेकीची पहिली दिवाळी. तिच्यासाठी एक नवीन साडी घेईन. जावयाला पण कपडे करायला हवेत. आता दोघं येणार म्हटल्यावर थोडं गोडाधोडाचं पण करेन. लाडू आणि चिवडा बस होईल ना बाई, की शंकरपाळे पण करू. वेळ नसतो ना, नाहीतर तेही केलं असतं. आज तुमच्याकडे पगार होईल, राजवाड्यांकडे पगार होईल, मग थोडं सामान घेऊन जाईन. भांडी घासत रमाबाई खुशीने सांगत होत्या. रमाबाई, जरा तेवढंच बोलायचं होतं. अश्विनीचा आवाज आपोआप बारीक झाला. काय झालं वहिनी, काही प्रॉब्लेम आहे का? सरळ रमाबाईंनी विचारलं.
खरं तर सांगायला जड जाते, पण यावर्षी यांच्या कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम झाला हो. बोनस फार कमी मिळाला. मुलांचे कपडे, फटाके याच्यातसुद्धा कटोती करावी लागली. तेव्हा यावर्षी तुम्हाला बोनस कमी दिला तर वाईट नाही ना वाटणार? चाचरत अश्विनीने विचारलं. हत्तीच्या, एवढंच ना वहिनी? मला किती टेन्शन आलं होतं. अहो, नाही दिला तरी चालेल. वहिनी, एवढी वर्ष फराळा कपड्यांपासून पूर्ण बोनसपर्यंत सगळं देत आलात. एखाद वर्षी नाही देऊ शकला, त्यात एवढं काय झालं? अजिबात वाईट वाटणार नाही मला. देवा शपथ सांगते, काहीही वाईट वाटणार नाही. अगदी पगारही यावेळेस नाही दिला तरी चालेल. पुढच्या महिन्यात द्या. अहो, गेल्या महिन्यात 2 कामं आणखीन धरली होती ना मी, त्यातून मिळतात मला पैसे. पण वहिनी, असा चेहरा पाडू नका सणासुदीला. तुमचा चेहरा लक्ष्मीसारखा आहे, तो कायम तसाच हसरा राहू दे. भांडी घासून हात झटकत पदरालाच हात पुसत रमाबाई म्हणाल्या. अश्विनीच्या डोळ्यात पाणी दाटलं. दिलेला पगार आणि 500 रुपयांचा बोनस कपाळाला टेकवत आनंदाने रमाबाई निघून गेल्या. पण अश्विनीचं मन मात्र चुकचुकत राहिलं. यांच्या हक्काचं घेऊन आपण तरी मौज मजा कशी करायची? हे म्हणतात ते अगदी बरोबर असलं तरी ते न्यायाचं नाही. या बोनससाठी सगळेजण वर्षभर काम करत असतात आणि त्याच्यातच कटोती करायची? छे, ते योग्य नाही. कापलेले बोनसचे पैसे तिने पुन्हा डब्यात ठेवून दिले. उद्याच्या उद्या रमाबाईंना हे पैसे द्यायलाच हवे. आपल्याकडे काही उणं झालं तर चालेल, पण त्यांच्या आनंदात असं विरजण नको. दुसऱ्या दिवशी गोखले ऑफिसला गेले ते बऱ्यापैकी नॉर्मल होते. नलावडे आणि मानेबाईंची चिडचिड चालू झाली होती. नलावडेंची मिसेस तर फार रागावली होती आणि मानेबाईंचा AC कॅन्सल झाल्यामुळे त्याही चांगल्याच तापल्या होत्या. गोखले, तुम्ही शांत कसे? माने मॅडमने विचारलं. चिडून काही होणार आहे का माने मॅडम? माझ्या घरी बायकोला प्रॉब्लेम सांगितला, तिने समजून घेतला, मग सगळ्यांनीच थोडी थोडी कटोती करायची ठरवली. मुलांच्या कपड्यात, फटाक्यात, अगदी कामवाल्या बाईच्या बोनसमध्ये सुद्धा. आता आहे त्यात ॲडजस्ट करायलाच हवं, गोखले म्हणाले. अहो, पण याला काय अर्थ आहे? वर्षभर आपण या बोनससाठीच काम करतो ना. वर्षभर आपल्याला बोनसचं गाजर दाखवायचं आणि मग द्यायची वेळ आली की अचानक हिसकावून घ्यायचं. याला काय अर्थ आहे? नलावडे म्हणाले. अर्थ तर कशालाच काही नाही. प्रत्येक गोष्टीचा अर्थ प्रत्येकाने समजला असता तर प्रॉब्लेम आलाच नसता, गोखले म्हणाले. काय हो रुमडे, बोनस कमी करायची आयडिया तुम्हीच दिली ना? माने मॅडमनी रागाची सुई आता रुमडेंवर नेली. अहो माने मॅडम, यात माझा काय दोष? साहेब म्हणाले, एवढ्या X अमाऊंटमध्ये सगळ्यांची सॅलरी आणि बोनस बसायलाच हवा. मग एकतर सॅलरी कमी झाली असती, नाहीतर बोनस. तुम्हाला काय हवं होतं ते सांगा. आपल्याला दोष न लावून घेता रुमडे म्हणाले. अहो, पण हे सगळं कशाला? आम्हाला माहिती आहे कंपनी चांगली नफ्यात आहे, मग तरीही आमच्या खिशाला कात्री का? नलावडेंनी विचारलं. हो रुमडे, खरं सांगा, नाहीतर आमचे सगळे शिव्याशाप तुम्हालाच लागतील, कठोर शब्दात माने मॅडम असं म्हणताच रुमडे घाबरले. अहो, मला कशाला शिव्याशाप देता? मी तुमचं काय वाईट केलं आहे? मी फक्त हुकमाचा ताबेदार आहे. साहेबांनी सांगितलं तसं मी केलं. त्यांना एका फिक्स अमाऊंटमध्ये सगळ्यांची सॅलरी आणि बोनस बसवायचा होता. मी फक्त मार्ग दाखवला आणि माझाही बोनस कमी झालाच आहे की, रुमडे वैतागत म्हणाले. अहो, पण आम्ही तेच विचारतोय ना, हे सगळं कशासाठी? खरं सांगा, माने मॅडमनी पुन्हा एकदा जोर धरला. रुमडे मग त्यांच्या टेबलपाशी आले. इकडे तिकडे पाहत हळूवार आवाजात म्हणाले. मोठ्याला परदेशात बिझनेस सुरू करून द्यायचा आहे आणि धाकट्याचं लग्न करून त्याला परदेशात पाठवायचं आहे म्हणून सगळं चाललंय. शिवाय यावर्षी फॅमिली ट्रिप स्वित्झर्लंडला चालली आहे. होणाऱ्या सुनेला दिवाळी गिफ्ट म्हणून 50 लाखांची गाडी बुक केली आहे साहेबांनी. हे आपल्याला माहीत असलेले खर्च. अजून किती खर्च असतील त्यांचे त्यांना ठाऊक. अहो, मोठ्या लोकांची दिवाळी पण मोठी असते, रुमडे म्हणाले. पाहिलंत ना गोखले, मी म्हणत होते ना, तेच खरं होतं. त्यांचं डबोलं भरण्यासाठी आमचे खिसे कापले. कधी कधी सुखी होणार नाहीत ही माणसं. ज्या स्टाफच्या जीवावर कंपनी एवढी मोठी झाली त्यांचेच कसले पैसे कापता? तेही त्यांच्या हक्काचे, मेहनतीचे, आणि तेही तुमच्या सुखचैनीसाठी. बरोबर बोललात तुम्ही माने मॅडम. माझ्या मुलाला दिवाळीनंतर कसला तरी मॅनेजमेंटचा कोर्स करायचा होता, त्याच्यासाठी पैसे द्यायचे होते. आता उसनवारी करावी लागेल. बायको पण आजारी आहे, तिला स्पेशलिस्टकडे घेऊन जायचं होतं.
या सगळ्या गोष्टी पोस्टपोन कशा हो करायच्या? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे नलावडे. आपल्यावर प्रेशर आलं की मग आपण आपल्या खालच्या लोकांना दाबतो. खरं तर कामवाल्या मावशींचा बोनस कमी करायची माझी अजिबात इच्छा नव्हती. अहो पण करायचं काय? आपण तरी पैसे कुठून आणणार? गोखलेने सुद्धा आपल्या मनातली खंत व्यक्त केली. तेवढ्यात रुमडेंच्या मोबाईलवर फोन वाजला. रुमडेंनी फोन पाहिला आणि म्हणाले, अरे शांत व्हा, साहेबांचाच फोन आहे. मग सगळेजण चिडीचूप झाले. हां सर, गुड मॉर्निंग. क्षणभराने रुमडेंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ओ माय गॉड. ओ आय सी. नाही सर, इथली काळजी करू नका, आम्ही करू मॅनेज. हो हो, आणि महत्त्वाचे काही चेक साईन करायचे असतील तर गोखलेंना विचारून ठेवतो. मी स्वतःच घेऊन येईन हॉस्पिटलमध्ये. तुम्ही धीरजकडे लक्ष द्या, त्याची काळजी घ्या आणि काही लागलं तर लगेच सांगा, असं म्हणत रुमडेंनी फोन ठेवून दिला. काहीतरी सिरियस घडलं याची सगळ्यांना कल्पना आली. गोखलेंनी विचारलं, काय हो रुमडे, काय झालं? कपाळावरचा घाम पुसत रुमडे म्हणाले, साहेबांच्या मोठ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे, सिरियस आहे, ICUमध्ये आहे. ऐकून सगळ्यांच्या भुवया एकदम उंचावल्या. अरे बापरे, कसं झालं हो? काळजीने माने मॅडमने विचारलं. बाईकवर फास्ट ड्रायव्हिंग करत होता. खरं ते शिव्याशाप लागले, बाकी काही नाही, रुमडे पटकन बोलून गेले. तेवढ्यात माने मॅडम म्हणाल्या, रुमडे, आपला कुणावर राग असतो तो तेवढ्या पुरता. कुणाचं वाईट व्हावं असं आपल्यासारख्या माणसांना नाही हो वाटत. मी सुद्धा आई आहे. कुणाच्याही मुलाचं असं व्हावं असा चुकूनसुद्धा विचार मनात येणार नाही हो आमच्या. रागारागात एखादा वाईट शब्द निघून जातो, पण तसं मनात नसतं हो. माने मॅडमच्या डोळ्यात पाणी होतं. नाही नाही मॅडम, त्या अर्थाने नाही म्हणालो मी. पण आपण ज्यांच्यासाठी एवढी माया जमवतो त्या आपल्या मुलांना आपल्या कर्माची फळं भोगावी लागतात. आपल्या मुलांसाठी पैसा ठेवताना आपण दुसऱ्याच्या तोंडाचा घास काढत नाही ना, हे सुद्धा पाहायला हवं असं वाटलं म्हणून म्हटलं मी. कुणावर दोषारोपण करायचा माझा अजिबात हेतू नव्हता. रुमडेंनी स्पष्टीकरण दिलं. बरं असू द्या आता हा विषय. जे घडलं ते फार वाईट घडलं. आपण सगळ्यांनीच तिथे जायला हवं. साहेबांना आता आपल्या आधाराची खरी गरज आहे. गोखले म्हणाले. हो, महत्त्वाची कामं आटपून घ्या. साहेबांना काही चेक साईन करायचे असतील तर तेही घेऊन जाऊ. गोखले, तुम्ही येताय का माझ्याबरोबर? रुमडेंनी विचारताच नलावडे पण म्हणाले, मीही येतोय. माने मॅडमसुद्धा तयार झाल्या आणि 1-2 ज्युनियर स्टाफ पण तयार झाला. संध्याकाळी सगळेजण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेव्हा मीरचंदानी साहेब, त्यांच्या मिसेस आणि धाकटा मुलगा सगळ्यांचे चेहरे उतरले होते. मोठा मुलगा अजूनही ICUमध्येच होता. डॉक्टर उपचार तर करत होते, पण तुम्हीसुद्धा देवाची प्रार्थना करा असं म्हणून त्यांनी धोक्याचा इशारा दिला होता. सगळा स्टाफ आला आहे पाहून मीरचंदानी साहेबांना गहीवरून आलं. साहेब, जे घडलं ते वाईट घडलं, पण हिंमत हरू नका. आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. आपण एक कुटुंब आहोत. कसलीही मदत लागली आणि केव्हाही लागली तर आम्हाला सांगायचं, बोलवायचं. तुम्ही म्हणत असाल तर आज मी इथेच तुमच्याबरोबर थांबतो. गोखले म्हणाले. हो साहेब, रक्ताची वगैरे काही गरज लागली तर कळवा. माझा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आहे. केव्हाही हाक मारायची, नलावडे म्हणाले. त्यांच्या मिसेसच्या खांद्यावर हात ठेवत माने मॅडम म्हणाल्या, मॅडम, काळजी करू नका. ही स्वामी समर्थांची उदी आहे. डॉक्टरांनी परवानगी दिली तर त्याच्या कपाळावर जरूर लावा. मी आजच धीरजसाठी स्वामी समर्थांचा जप सुरू करणार आहे. स्वामी सगळं ठीक करतील बघा. खरंच नका काळजी करू. माने मॅडमच्या गळ्यात पडून मीरचंदानी मॅडम रडू लागल्या. माणसाचा क्लास, ॲटिट्यूड हा फक्त सुखातच असतो. दुःखात तर सगळ्यांची मनं एक होऊन जातात. सगळेजण मीरचंदानी साहेबांना भेटून घरी जायला निघाले. गोखले तेवढे मागे थांबले. गोखलेंनी सगळ्यांसाठी कॉफी आणली. जबरदस्तीने साहेबांच्या हातात देत म्हणाले, साहेब, तुम्ही कॉफी घेतली तर मॅडम आणि हा लहान छोकरासुद्धा घेईल. अहो, हिंमत हारू नका. आपण स्ट्रॉंग व्हायला हवं. सगळं ठीक होणार आहे. घ्या कॉफी, असं म्हणत आग्रहाने त्याने कॉफी सरांच्या हातात टेकवली. मी थांबू का तुमच्यासोबत? गोखलेंनी पुन्हा विचारलं. नको गोखले, तुम्ही निघा. जरूर लागली तर मी नक्की कळवेन. ऐकलं का? मी जरा गोखलेंना खालपर्यंत सोडून येतो. 5 मिनिटातच येतो, असं म्हणत मीरचंदानी सर गोखलेंबरोबर खाली उतरले. गोखले, तुम्ही सगळे आलात, खूप धीर वाटला.
खरंच कुटुंबासारखे तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. खूप एकटा पडलो होतो मी. मीरचंदानी साहेब बोलत होते. पण साहेब, हे घडलंच कसं? गोखलेंनी विचारलं. काय सांगायचं? मित्रांबरोबर ड्रिंक पार्टी करून आला. बाईकवर बसला. यांच्याकडे 2-2 गाड्या आहेत. पण तरुणपणाची मस्ती असते ना, आई वडिलांचं ऐकायचं नाही. खरं सांगू गोखले, चुकी त्यांची नाही, चुकी माझी आणि माझ्या बायकोची आहे. मुलांना डोक्यावर चढवून ठेवलं. हा मोठा हट्टी, दुसरा उद्धट. आमच्या चुकीच्या संस्काराचे परिणाम आहेत हे. तेच आम्ही भोगतोय. राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का साहेब? साहेबांनी चमकून गोखल्यांकडे पाहिलं. सांगा ना. तुम्ही नेहमी माझ्या भल्याचंच सांगता. खरंच सांगा. साहेब, पालक म्हणून आपण मुलांचे सगळे हट्ट पूर्ण करायला जातो. पण त्याने त्यांचं समाधान होत नाही आणि ना आपली तेवढी कुवत असत. साहेब, तुम्ही पक्के बिझनेसमॅन आहात. डिमांड सप्लाय मी तुम्हाला काय शिकवणार? मुलांच्या डिमांड वाढतात तशी आपण आपली सप्लाय वाढवायला जातो. पण आपल्याकडे रिसोर्स मात्र लिमिटेड असतात आणि त्यांच्या डिमांड्स मात्र अनलिमिटेड. तुमचंच हे असं आहे असं नाही साहेब. जगातल्या प्रत्येक आईवडिलांचं, प्रत्येक स्तरातल्या, प्रत्येक क्लासमधल्या आईवडिलांचं हे असंच असतं. हां, आता तुमच्या मुलांचे हट्ट आमच्या मुलांपेक्षा आणि आमच्या मुलांचे हट्ट आमच्याकडे काम करणाऱ्या लोकांपेक्षा बरेच वेगळे असतात, एवढंच. आपण जणू आपल्या मुलांशी असं वागत असतो की ते आपल्यासाठी भगवानच आहेत. आपल्या पोटी जन्म घेऊन जणू त्यांनी आपल्यावरच उपकार केले आहेत. त्यांची प्रत्येक ऑर्डर पूर्ण करायचं हे आपलंच आद्य कर्तव्य आहे. पण साहेब, आपल्या अशा वागण्यानेच मुलं बिघडतात आणि आपण काय आणि समाज काय त्यांनाच दोष देऊन मोकळे होतो. मग ही वेळ समजवायची नाही, पण एवढंच सांगेन, थोडं सबुरीने घ्या. चांगले पिता याची व्याख्या प्रत्येक मुलासाठी वेगवेगळी असते. आपण त्या व्याख्येत फिट बसायचा आटोकाट प्रयत्न करतो आणि प्रसंगी आपल्या हातून मग स्वार्थ, खोटेपणा, चुकीच्या गोष्टी घडत जातात. आपल्या मुलासाठी चांगला पिता होण्याच्या नादात कधीकधी मग आपण चांगला माणूस होण्याचं मात्र विसरून जातो. तसं होता कामा नये. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतला. पण आपल्या मनाला आणि मुलांना समजवायची हीच योग्य वेळ आहे साहेब. आपल्या धीरजसाठी आम्ही सगळे प्रार्थना करणार आहोतच. मी उद्याच गणपतीला जाणार आहे. सगळं ठीक होणार आहे. पण तुम्ही तुमच्याकडून काही चुकत नाही ना? एवढं पहा, येतो मी, असं म्हणत गोखले निघून गेले. मीरचंदानी साहेब मात्र विचार करत राहिले. फोनवर गोखल्यांनी बायकोला सगळं सांगितलं होतं. त्यामुळे आल्या आल्या तिने विचारलं, काय हो, साहेबांचा मुलगा बरा आहे ना? बॅग ठेवत गोखले म्हणाले, अजून ICUमध्येच आहे, पण आम्ही सगळेजण त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत. उद्या मी गणपतीला सुद्धा जाणार आहे. हो ना, बिचारा लवकर बरा होऊ दे. त्याच्या आईबाबांच्या जीवाचं काय होत असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही हो. बरं चला, तुम्ही पण दमला असाल, हातपाय धुवून घ्या. मुलं तर जेवून झोपून गेली. जेवता जेवता गोखलेंनी विषय काढला. आशू, रमाबाईंना पगार आणि बोनस दिलास का गं? अश्विनीने मानेनेच हो असं सांगितलं. तुम्ही सांगितला तेवढाच दिलाय. पण एवढं बोलून ती थांबली. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गोखले म्हणाले, पण मी काय म्हणतो, कपाटात आतमध्ये थोडे पैसे आहेत. काय कर, उद्याच्या उद्या त्यांचा उरलेला म्हणजे कापलेला सगळा बोनस देऊन टाक. त्यानंतर गोखले स्पष्टीकरणासाठी काही बोलले नाहीत. अश्विनीला सुद्धा त्याची गरज वाटली नाही. तिला मनापासून आनंद झाला. कसं कुणास ठाऊक, पण चुकत होतं ते वेळी सावरलं. दुसऱ्या दिवशी गोखले पहिल्यांदा गणपतीला गेले आणि मग तिथून ऑफिसला. इथे घरी रमाबाई आल्या आणि सरळ कामालाच लागल्या. नेहमीप्रमाणेच त्या आनंदात होत्या. आनंदाने सांगत होत्या, वहिनी, मी तुम्हाला म्हटलं ना, लेक येणार आहे, तिच्यासाठी साडी घ्यायची आहे. पण विचार करते तिच्यासाठी पुन्हा केव्हा तरी साडी घेईन. अहो काय झालं, माझी नणंद साफसफाई करताना शिडीवरून पडली. थोडा दवा औषधांसाठी पैसा खर्च झाला. आता त्यांच्या घरात दिवाळीला तेल पण नाही, म्हणून आज तिच्याकडे जाणार आहे. तुम्ही काल पगार दिला होता ना, तोच घेऊन जाणार. काय आहे वहिनी, आम्ही धड 2 वेळेसचं खाऊ तरी शकतो. ती बिचारी फारच गरीब आहे. तिला नवरा पण नाही. पदरात 2 मुलं. ती पण आता आपलीच मुलं आहेत ना. आपल्या मुलीला नवी कोरी साडी घ्यायची आणि त्यांच्या अंगावर फाटके कपडे. मन कुठेतरी मानत नाही हो. काही दिवस तरी त्यांना 2 वेळेसची भाकरी मिळेल हे पाहायला नको का? रमाबाई असं म्हणताच अश्विनी म्हणाली, रमाबाई,
काही काळजी करू नका. त्या मुलांनाही द्या आणि तुमच्या लेकीलाही दिवाळी करा. डब्यातले उरलेले पैसे काढून अश्विनीने त्यांच्या हातावर ठेवले. का वहिनी, यावर्षी दादाच्या कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम झाला असं म्हणाला होतात. मग हे कुठून आणले? अहो, मी माझं दुःख सांगितलं ते तुमच्याकडून पैसे उकळायला नाही. आपण नेहमीच एकमेकींना सांगत असतो ना आपलं दुःख. मैत्रीण म्हणून सांगितलं. मला हे पैसे नको वहिनी. रमाबाई काहीतरी अपराध केल्यासारखं बोलत होत्या. असू दे ना रमाबाई, झाली आहे सगळी व्यवस्था. अहो, तुमच्याकडे काही नसून तुमचं मन एवढं मोठं आहे. मग मी तरी कोत्या मनाची कशी राहू? आणि थांबा आलेच मी, असं म्हणत अश्विनी आत गेली. साडीची बॅग रमाबाईंना देत म्हणाली, रमाबाई, ही साडी गेल्या दिवाळीला माझ्या आईने माझ्यासाठी घेतली होती. फार छान आणि तलम आहे, पण साड्या नेसून होतात कुठे? तुम्हाला आवडली तर तुमच्या लेकीला द्या ही साडी. साडी पाहताच रमाबाईंचे डोळे चकाकले. इतकी सुंदर साडी वहिनी, खूप महाग असेल ना? रमाबाईंनी विचारलं. असू दे, तिची पहिली दिवाळी आहे ना, आणि नटायचं मुरडायचं वय त्यांचं आहे. तिला ही साडी द्या. निघताना रमाबाईंच्या डोळ्यात पाणी दाटलं. नमस्कारासाठी हात आपोआप जोडले गेले. त्यांचे हात सोडवत अश्विनी म्हणाली, हे काय, आत्ताच तर म्हणालात आपण मैत्रिणी म्हणून. मग मैत्रिणीसमोर कुणी हात जोडतं का? उद्या करंज्या करायच्या आहेत, मदतीला याल ना? अश्विनीने विचारलं. येणार तर वहिनी, करंजीला पण येईन आणि चकल्यांना पण येईन. भरभर पायऱ्या उतरत रमाबाई आनंदाने निघून गेल्या. अश्विनीला आतून खूप समाधान वाटलं. गोखले ऑफिसमध्ये गेल्या गेल्या रुमडेंनी चांगली बातमी दिली. माने मॅडम, बरं का, तुमच्या उदीने कमाल केली. साहेबांच्या मुलाला शुद्ध आली. आउट ऑफ डेंजर आहे तो. डॉक्टर म्हणाले आता काळजीचं काही कारण नाही. साहेब काही वेळासाठी ऑफिसमध्ये येऊन जाणार आहेत. मानेबाईंनी स्वामी समर्थांना हात जोडले. सगळ्यांना खूप आनंद झाला. साहेबसुद्धा आले ते आनंदातच होते. रुमडे, गाडीत सगळ्या स्टाफसाठी मिठाईचे बॉक्स ठेवले आहेत. सगळ्यांना ती मिठाई वाटा. अहो साहेब, याची काही गरज नव्हती. आपला धीरज ठीक झाला त्यानेच आमचं तोंड गोड झालं, नलावडे म्हणाले. हो ना, कालपासून जीवात जीव नव्हता. तो आउट ऑफ डेंजर आहे कळल्यावर आता कुठे बरं वाटतंय, माने मॅडम म्हणाल्या. गोखलेंनी पण तशाच अर्थाने मान डोलावली. खरं तर तुम्हा सगळ्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. कठीण प्रसंगात कुटुंबासारखे पाठी उभे राहिलात. मग कुटुंब प्रमुख म्हणून आता संकट सरल्यावर तुम्हा सगळ्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी नाही का? गोखले, तुम्ही अगदी बरोबर म्हणाला होतात. जगताना आपलं काय चुकतंय हे वेळोवेळी तपासून पाहायला हवं. मुलांना संपत्ती नाही, संस्कार द्यायला हवे. उशिरा का होईना पटलं मला. धाकट्याला सांगितलं आणि मोठा ठीक झाला की त्यालाही सांगणार आहे. बाबांनो, तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करा. माझा पाठिंबा असेल, पण आता तुमच्या होला हो मी करणार नाही. खऱ्या अर्थाने चांगला पिता आणि चांगला माणूस व्हायचा आहे मला. खरं तर चांगला माणूस मी आहेच, पण मार्ग भरकटलो होतो. वेळेवर मार्गावर आणल्याबद्दल थँक्यू गोखले. गोखले फक्त हसले. मी काय बोलतोय ते कदाचित तुम्हाला कळणार नाही, पण आता ते सांगायची गरजसुद्धा नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की यावर्षी आपली कंपनी खरंच खूप नफ्यात आहे. त्यामुळेच नेहमीपेक्षा 10% बोनस मी अधिक वाढवून देणार आहे. आणि हाच आनंद तुमच्याबरोबर शेअर करायला मी इथे आलो होतो. मी आता निघतो. सगळ्यांना हॅपी दिवाळी. मीर चंदानी साहेब म्हणाले. थँक्यू सर, तुम्हाला पण. सगळ्या स्टाफने सरांना पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. सगळ्यांना खूप आनंद झाला. गोखले आनंदाने घरी आले. घडला प्रसंग बायकोला सांगितला. बायकोने रमाबाईंचा किस्सा सांगितला. त्यांचंही मन किती मोठं आहे. स्वतःकडे काही नसताना नंडेसाठी जीव वर खाली होत होता. मग मीही माझ्याकडची एक साडी त्यांच्या लेकीला देऊन टाकली. आणि खरं सांगू का, देण्याने काही कमी होत नाही. निसर्ग कुणाचं काही ठेवत नसतो. आपण धरतीला एक बीज दिलं तर त्या बीजातून उगवणारं ते झाड असंख्य फळं देत राहतं. आपण कणभर दिलं तर मनभर मिळत असतं, हे काही खोटं नाही, अश्विनी म्हणाली. बघ ना अश्विनी, वाटताना असं वाटतं की दिवाळी सगळ्यांसाठी आनंदाची आहे, सारखीच आहे. पण तसं नसतं. प्रत्येकासाठी दिवाळी ही वेगळी असते. कुणासाठी दिवाळी गाडीची, कुणासाठी सोन्याच्या बांगडीची, कुणासाठी साडीची, कुणासाठी नुसती साध्या काडीची नाहीतर एखाद्या भाकरीची. रोज आपण आपल्या प्रॉब्लेम्सना घेऊन जगत असतो.
पण दिवाळी एक संधी देते दुसऱ्यांच्या जीवनात पणती होऊन त्यांचं जीवन उजळून टाकायची. पणती दुसऱ्यासाठी पेटवली तरी त्याचा प्रकाश आपल्याही घरात आणि आयुष्यात छान पसरतो. शिवाय दुसऱ्यासाठी काही केलं तर पुण्याचा बोनस मिळतो ते वेगळं. आणि या बोनससाठी वर्षभर वाट पाहावी लागत नाही. तो आपोआपच आपल्या कर्माच्या बॅलन्समध्ये ॲड होत जातो, तोही चक्रवाढ व्याजाने. अगं तसं नसतं तर रमाबाईंना त्यांची परिस्थिती नसतानाही आपल्या पोटाला चिमटा काढून नंडेसाठी करायची बुद्धी झाली नसती. आपल्यालाही आपली मौज मजा, आपलं सुख थोडं पोस्टपोन करून रमाबाईंना पूर्ण बोनस द्यायची सद्बुद्धी झाली नसती. आणि मीरचंदानी साहेबांनासुद्धा घेतलेला निर्णय बदलून, अगदी यू-टर्न करून बदलण्याची प्रेरणा झाली नसती. मला तर वाटतं चांगलं कर्मसुद्धा संसर्गजन्य असतं. एकाने दुसऱ्यासाठी केलं तर दुसऱ्याला तिसऱ्यासाठी करायची आपोआपच लागण लागते. हे सत्कृत्याचं चक्र कायम चालू राहतं आणि त्याच सत्कृत्याने पुण्याचा नफा आणि भरघोस बोनस मिळतो, तोही न मागता. तरी त्याचा प्रकाश आपल्याही घरात आणि आयुष्यात छान पसरतो. शिवाय दुसऱ्यासाठी काही केलं तर पुण्याचा बोनस मिळतो ते वेगळं. आणि या बोनससाठी वर्षभर वाट पाहावी लागत नाही. तो आपोआपच आपल्या कर्माच्या बॅलन्समध्ये ॲड होत जातो, तोही चक्रवाढ व्याजाने. अगं तसं नसतं तर रमाबाईंना त्यांची परिस्थिती नसतानाही आपल्या पोटाला चिमटा काढून नंडेसाठी करायची बुद्धी झाली नसती. आपल्यालाही आपली मौज मजा, आपलं सुख थोडं पोस्टपोन करून रमाबाईंना पूर्ण बोनस द्यायची सद्बुद्धी झाली नसती. आणि मीरचंदानी साहेबांनासुद्धा घेतलेला निर्णय बदलून, अगदी यू-टर्न करून बदलण्याची प्रेरणा झाली नसती. मला तर वाटतं चांगलं कर्मसुद्धा संसर्गजन्य असतं. एकाने दुसऱ्यासाठी केलं तर दुसऱ्याला तिसऱ्यासाठी करायची आपोआपच लागण लागते. हे सत्कृत्याचं चक्र कायम चालू राहतं आणि त्याच सत्कृत्याने पुण्याचा नफा आणि भरघोस बोनस मिळतो, तोही न मागता. संसर्गजन्य असतं. एकाने दुसऱ्यासाठी केलं तर दुसऱ्याला तिसऱ्यासाठी करायची आपोआपच लागण लागते. हे सत्कृत्याचं चक्र कायम चालू राहतं आणि त्याच सत्कृत्याने पुण्याचा नफा आणि भरघोस बोनस मिळतो, तोही न मागता.